वसई परिसरात 4 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणात पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। वसईमध्ये चिरंजीव विघ्नेश अतुल कोंढारे या अवघ्या 4 वर्षांच्या बालकावर एका निर्दयी व्यक्तीकडून क्रूरपणे हल्ला करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार स्नेहा दुबे पंडित या त्यावेळी दिल्ली येथे प्रशासकीय कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या। मात्र बातमी समजताच त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मध्यरात्री थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या घटनेला अत्यंत गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले। यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार स्नेहाताईंनी मीरा रोड येथील खासगी दवाखान्यात जाऊन जखमी बालक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सध्या चिरंजीव विघ्नेश्वर डॉक्टर अंकित गुप्ता यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। या भेटीदरम्यान आमदार स्नेहाताईंनी वैद्यकीय पथकाला बालकाची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच विघ्नेश लवकर पूर्णपणे बरा होऊन सुरक्षितपणे घरी परतावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून असून दोषींना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। समाजातील सर्व घटकांनी अशा अमानुष घटनांविरुद्ध एकजूट दाखवत न्यायासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली आहे। वसईतील या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वत्र मागणी केली जात आहे। 30 मार्च रोजी वसईमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भयानक घटना घडली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या घटनेमध्ये विघ्नेश कोंढारे हा 4 वर्षाचा मुलगा जखमी झाला आणि त्याला ज्यांनी अमानुष मारहाण केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि विघ्नेशला भोकाड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टर अंकित गुप्तांच्या खाली त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। मी डॉक्टर अंकित गुप्तांना भेटले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी हे आश्वस्त केलेलं आहे की मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे पण क्रिटिकल आहे। त्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्याला ICUमधनं NICUमधनं त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील। पण आपण सगळ्यांनी मला असं वाटतं विघ्नेशसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि अशा ज्यांनी विघ्नेशची ही परिस्थिती केलेली आहे त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि कालच रात्री मी जेव्हा मला व्हिडिओ आला त्याला जशी मारहाण करतोय तो व्हिडिओ मी ताबडतोब CM सरांना पाठवला आणि त्यावरती सगळी माहिती दिली घटनेसंदर्भात आणि 5व्या मिनिटाला त्यांचा रिप्लाय आला की ते स्वतः या घटनेसंदर्भामध्ये लक्ष घालत आहेत आणि कुटुंबाला संपूर्ण मदत ही शासनातर्फे केली जाईल असं त्यांनी आश्वस्त केलं। आणि त्यामुळे मी आज सकाळीच इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्या विघ्नेशच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केलेलं आहे की सगळा इलाज हा त्याचा चांगला होईल आणि कसलीही काळजी त्यांनी करू नये। त्याच्या इलाजाची जबाबदारी ही आता शासनाची राहील। नक्की ताई, आणखीन एक काय माहिती मिळत आहे की जो आरोपी आहे त्याला कुठलंही सोयीसूचक नाहीये, तो बिनधास्त बोलतोय की मी असं केलंच काहीच नाही। माझ्याही कानावर हे आलेलं आहे। मला असं वाटतं हे यापेक्षा दुर्दैवी काही होऊ शकत नाही। म्हणजे एखादं पाप माणसाच्या हातून घडतं किंवा एखादी घटना घडते त्यावेळेला त्यानंतर काही वेळाने तरी त्याला थोडा तरी पश्चाताप होतो आणि इतक्या छोट्या मुलाबाबत त्यांनी जे केलेलं आहे ते अक्षरशः पाहावतही नाही आणि त्यानंतरही त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही आहे। यावरूनच कळतं की त्या माणसामध्ये माणुसकीच शिल्लक राहिलेली नाही आहे। विकृत अशा प्रकारचा हा आरोपी आहे आणि त्यामुळे त्याला कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसही प्रयत्न करत आहेत। पोलिसांशी माझं बोलणं झालं, वसई पोलीस स्टेशनचे जे PI आहेत घाडीगावकर साहेब, तर त्यांनीही सांगितलं आहे की लवकरात लवकर चार्जशीट फाईल करून हा आरोपी बाहेर पडू शकतच नाही आहे, तो शकणारच नाही, पण याला लवकरात लवकर कशी कडक शिक्षा केली जाईल ह्या बाबतीत पोलिसही प्रयत्न करत आहेत आणि शासनसुद्धा या कुटुंबाच्या पाठीमागे आहे।